माझ्या आईने मला हे सांगितलंय की माझा नुकताच जन्म झाला आणि माझ्या अत्यंत घरातल्या जवळची एक व्यक्ती ती आली बघायला मला आणि ती नाक मुरडून गेली की ही किती काळी आहे. आय कॅन कम्प्लिटली रिलेट. रांगेत उभी होते आणि तो जो माणूस होता जो ऑडिशनला आत बोलवत होता म्हणजे कोऑर्डिनेटरच असेल तो, तर तो आप जाओ आप आओ आप असं म्हणत होता आणि माझा त्या आप जाओ मध्ये नंबर लागला गो. आयुष्यपत मी डिप्रेस झाले. मला सगळ्याच शंका यायला लागल्या स्वतःबद्दलच्या की आपण दिसायला चांगले नाही आहोत. मी पेईंग गेस्ट म्हणून राहायचे तिथे. मी एक सूप मिळतं आपलं त्याच्यामध्ये 2 बाउल सूप होत असेल मे बी 2 लोकांसाठी. ते एक सूपचं पाकिट मी 8 दिवस पाणी घालून घालून तो माझा डिनर असायचा यार. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वागधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्यासोबत एक खास गेस्ट आहे, द बोल्ड अँड द ब्युटिफुल धनश्री काळगावकर. धनश्री धन्यवाद. खूप खूप स्वागत आहे तुझं. बोल्ड अँड द ब्युटिफुल. थँक्यू. अगदी म्हणजे आम्ही असं ऐकलंय या शो मध्ये, आम्ही तुझ्याबद्दल जे जे काही ऐकलेलं असतं ना ते सगळं आम्हाला जाणून घ्यायचं. धसका घेतलाय मी साधारण. पोल खुलने वाले हैं इधर. म्हणजे तुझ्या हातात आहे, तू ऑनेस्टली ते शेअर करायला हवं. म्हणजे त्याबाबत ऑनेस्टच आहे. तर अगदी सुरुवातीला पहिला प्रश्न की आम्ही असं ऐकलंय की धनश्री एकेकाळी लय फटकळ होती, तर हे खरं आहे का? हो ग होते. खूप पटकन बोलायचे, पटकन रिॲक्ट व्हायचे आणि त्याचे जे काय कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते पण खूप भोगावे लागलेले आहेत मला. पण इव्हेंच्युअली जसं इंडस्ट्रीत आले आणि असं पटकन बोलून काहीच होत नाही, काही आपलं फायदाच होत नाही हे जाणवलं, तसं तसं काही गोष्टी मी चेंज केल्या. मग डिप्लोमसीनी वागायला लागले इतरांचं बघून. पण फटकळ म्हणजे तू खरी होतीस, खरं बोलायची. मी खरं बोलायचे की मला हे नाही आवडलं तर नाही आवडलं. पण नाही यार चालत आपल्या इंडस्ट्रीत हे. खरं बोललेलं चालतच नाही, काय करायचं. सो थोडीशी भाषा थोडी गोल 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 फिरवून, म्हणजे डिप्लोमसी पण वाटू नये, म्हणजे तुम्ही ओव्हर स्मार्टली खेळताय असंही वाटू नये, पण तुमचं म्हणणं पण पोहोचावं इतकं ते असं आता गोल गोल असं आहे. पण येस मी थोडी फटकळ होते. मी पटकन बोलायचे. काही लोक माझ्यामुळे हर्टही झाले असतील. सो या पण इट इज व्हॉट इट इज. एक्झॅक्टली. खरं बोलणारी मुलगी आहेस शक्यतो. येस. पण याचबरोबर दुसरी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही असं ऐकलंय धनश्री बद्दलची, ती म्हणजे तू बऱ्याचदा वीग लावतेस असं ऐकलंय सिरियलला वगैरे. आताही तू लावलेली आहेस ऐक ना, तू माझ्या केसांना हात लाव. ओरिजिनल आहे. एक्झॅक्टली. माझ्या आईचे केस अत्यंत जाड सुंदर लांब असे होते ऑफकोर्स. त्याच्यामुळे माझे केस प्रचंड जाड आहेत, प्रचंड. म्हणजे हेअर ड्रेसरला लिटरली 1-1.5 तास तिथे करत असते स्टायलिंग. खरंच त्रास होतो. सो खूप जण मला विचारतात हा प्रश्न की मॅम तुम्ही विग लावता का सिरियल मध्ये, किती जाड आहेत तुमचे केस वगैरे. तर नाही, हे चुकीचं ऐकलेलं आहे तुम्ही. ओके आहे, मी विग लावत नाही. मी हात लावून बघितले. हो खरे केस. पण माझ्या केसांचं टेक्स्चरच खूप जाड आहे. एक एक केस प्रचंड जाड आहे माझा. अँड आय थिंक आय एम ब्लेस्ड विथ दॅट. ऑफकोर्स आय एम सो हॅपी. बट आता तू म्हणजे बघ ना, गेले 11-12 वर्ष मी स्टायलिंग करते केसांना आणि स्टील म्हणजे टचवूड यार की मला माझे केस बरेत अजून चांगले आहेत. म्हणजे पण मग आता केसांचा विषय आलाच आहे तर काही टिप्स दे ना आम्हाला. तू काय काय फॉलो करतेस, तू केसांची निगा कशी राखतेस? नाही काहीच नाही, हेरिडिटी. म्हणजे मी खरंच सांगते, मी म्हणजे ऑइलिंग करणं पण बरेच दिवस झालं मी बंद केलं, बरेच वर्ष इनफॅक्ट. सो हे ऍब्सल्युटली माझ्या आईकडनं आलेली गोष्ट आहे. पण येस, डाएट, प्रोटीन इनटेक यानी फरक पडतो. म्हणजे माझ्यात काय होतं, माझं ना थिनिंग खूप होत नाही, म्हणजे गळतात माझे केस, परत येतात. पण मधल्या काळात काही ट्रीटमेंट्स आणि ह्याच्यामुळे खूपच गळायला लागले होते. पण जसं जसं मी पुन्हा एकदा जिम कंटिन्यू करते, मी माझा एक्सरसाइज कंटिन्यू करत असते ऑफकोर्स, आणि मी फक्त जिम करतानाच प्रोटीन पावडरचा इंटेक करते मी, तर त्यांनी मला डेफिनेटली लगेच फरक जाणवतो माझ्या केसांच्या गळण्याच्या बाबतीतला. पण अदरवाईज मी त्याच्यावर भयंकर प्रयोग केलेले आहेत आणि
स्टील ब्लेस विथ दिस. पण मग धनश्रीचा डाएट कसा असतो एकूणच? म्हणजे तू योगा करणारी मुलगी आहेस, तू फिटनेस कडे कायम लक्ष देतेस. तुझा एक डाएट जो आमच्या प्रेक्षकांनाही त्यांच्यासोबत सिम्पल share केलंस. साधं खाणं असतं. हम्म. घरात सकाळी जे बनतं आपल्या कधी ब्रेकफास्ट जर केला तर आवोकाडो टोस्ट वगैरे असं असलं काही काही नसतं. काही नाही आमच्याकडे. साधं पोहे उपमा कधी बनला तर इडली डोसा अशा गोष्टी. आणि जेवणाला भाकरी भाजी कोशिंबीर कोशिंबिरी आमच्या घरी खूप असतात वेगवेगळ्या वा. प्रकारच्या, किंवा सलाड आमटी. ह्या बरं वेगवेगळ्या आमट्या, आणि म्हणजे कधी मुगाची कधी तुरीची कधी अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या. डाळींचा समावेश होईल, किंवा कुळीत पिठल्याचं एक वा. हे करतात, ते तर मला इतकं आवडतं. हम्म. तर असं सगळं घरचं जे जे आहे तेच मी खाते लंचमध्ये. त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा मला लागतो. सकाळचा आणि संध्याकाळचा एक चहा चहा लागतोच लागतो. मला. म्हणजे भले कितीही ट्रेनरने सांगू दे चहा घेऊ नका मॅडम, पण यार ते सोडू ते नाही शकत पाहिजे. आहे. तर चहा घेते आणि रात्री पुन्हा एकदा आपलं नॉर्मल जेवण, फक्त कदाचित थोडं कमी क्वांटिटीमध्ये रात्री. ओके. सो हेच आहे. सो घरचं जेवण, दॅट्स इट. दॅट्स इट. वाव. ऑफकोर्स मी बाहेर गेले की काहीतरी वेगळं एक्सप्लोर करायला डेफिनेटली आवडतं मला. नाही असं मी अजिबात असं म्हणणार नाही मी रोज म्हणजे रोजच घरचं खाते. मी जेव्हा बाहेर असते आणि आता गरज पडते बाहेर खायची, तेव्हा डेफिनेटली मी बाहेरचं पण खाते. करेक्ट. बिकॉज आय बिलीव्ह की यार तुम्ही एन्जॉय पण केलं पाहिजे. फार चौकटीत मग माझं असंच असतं वगैरे असं राहून मला नाही असं वाटत. मग ते तुम्ही काय लाईफ एन्जॉय करताय असं वाटतं मला. पण तू ते बॅलन्स सुद्धा साधतेस ना. येस, बॅलन्सिंग इज द की. आय थिंक राईट. तुम्हाला जाणवतं की तुम्ही आज जास्त बाहेर खाल्लंय किंवा ऑइली खाल्लंय स्पायसी खाल्लंय, तर यू हॅव नेक्स्ट डे टू बॅलन्स इट. करेक्ट. तर ते तुम्ही केलं पाहिजे. राईट. पण आता धनश्री म्हणजे मध्ये थोडासा गॅप झालाय तुझा, तू आम्हाला जास्त स्क्रीनवर दिसत नाहीयेस, तर याविषयी तुला अनेक मी प्रश्नही इंस्टाग्रामवर दिसते सध्या. इंस्टाग्रामवर झालीये का मी? तर याविषयी तुला अनेक प्रश्न पडतच असतील, तुझ्या प्रेक्षकांचे मेसेजेस हो. येत असतील किंवा भेटल्यावर विचारत असतील. तर आता काय प्लॅन आहे, म्हणजे असं कमबॅक करायचं काही? जयंती, आपल्या फील्डमध्ये काय प्लॅन करू शकतो आपण? मला नाही, माझ्याकडे फार उदाहरण नाही आहे की त्यांनी प्लॅन केलं आणि मग ते सक्सेसफुल. किती म्हणजे रोज गोष्टी बदलतायत यार. अनएक्सपेक्टेड. ऑनेस्टली तू चाल पुढं संपल्यानंतर आय हॅड नो प्लॅन्स टू वेट. आय रिअली वॉन्टेड टू वर्क. मला काम लगेच करायचं होतं, पण माझ्या मनासारखं काम नाही आलं नाही. अनेकदा गोष्टी पैशांमुळे अडतात, अनेकदा गोष्टी रोलमुळे अडतात, अनेकदा डेट्समुळे अडतात. तर मी काहीच करत नाहीये का? तर नाही, मी बाकीच्या बऱ्याच गोष्टी करते. मी एक मध्ये दाल खिचडी नावाची एक सिरीज केली आणि त्यात मला फार मजा आली, कारण तो एक वेगळा पॅटर्न होता. ते करायला मला खूपच मजा आली. मी काही टीव्ही करतेय जो भाग मी कधी एक्सप्लोरच केला नव्हता. करेक्ट. टीव्ही म्हणजे तुम्ही ऑडिशन कंपल्सरी द्यावी लागते ग तुम्हाला. एक ऑडिशन, त्याच्यानंतर तुम्ही शॉर्टलिस्ट होता, मग तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या या डेट्स बुक असतील तरच आपण हे सगळं करूया. सो यू हॅव टू ब्लॉक दोज डेट्स, आणि मग तुम्ही सिलेक्ट होता. सो अशा काही 3-4 मी आता टीव्ही केल्या. तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. मला खूपच छान वाटलं. मला म्हणजे पटकन त्या छोट्याशा सेकंदामध्ये तुम्हाला तुमचे ते एक्सप्रेस करायचं आहे, तर ती मजा वेगळी होती. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी मी करते. पण येस, तू म्हटलीस तसं मी सिरियलमध्ये दिसत नाहीये, त्यामुळे अनेकांना असं वाटतं की मी काम आहे करतच नाहीये आता मी. कदाचित लोकांना तुला बघायची सवय झाली, तू घराघरात पोहोचलेला चेहरा आहेस. म्हणजे दररोज 8 वाजता 9 वाजता दिसतेय धनश्री. ती सवय मी सुद्धा मिस करते ग. मलाही असं कॅमेरा मिस करायला होतच आहे. ऑफकोर्स होत आहे. मला करायचंच आहे काम, पण मी वाट बघतीये चांगल्या कामाची. करेक्ट. मी ऑनेस्टली वाट बघतीये चांगल्या कामाची, पण माहित नाही यार, काही गोष्टी वर्कआउट होत आहेत नाही होत आहेत, अशा गोष्टी चालू आहेत. मध्यंतरी एक सिरियल मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं जयंती, आणि नेमकं त्याच काळात मला प्रशांत दामलेंच्या नाटकासाठी विचारलं. तर आता मी कसं करू? तिथे माझी म्हणजे मी कमिटमेंटला खूप हे ग. मला असं वाटतं कधी कधी आपलं हे चुकतं का. अगेन तू म्हंटलीस तसं की मी खरं बोलते. सो तो म्हणजे ती डिप्लोमसी नाही जमली मला. खूप मोठी गोष्ट इम्पॉर्टंट आहे यार. तुम्ही खोटं नाही बोलू शकत ना तुम्ही. नाही मी हे पण करते, मी ते पण करते. उद्या उठून तुमच्या ह्या एका गोष्टीमुळे तुम्ही दोन्ही ठिकाणी अडकलात तर तुम्ही काय उत्तर देणार आहात, असं माझं मत आहे. त्यामुळे
कॉन्ट्रॅक्ट साईन करून जर ती सिरियल होत नाहीये तर आता म्हणजे काय बोलायचं. Correct. त्यामुळे तेही गेलं माझं प्रोजेक्ट आणि इथे मला या नाटकाला नाही म्हणावं लागलं. त्यामुळे ते मला खूप वाईट वाटलं यार. म्हणजे दोन्ही गोष्टी अशा होत्या की ज्या मला करायच्या होत्या, करेक्ट. पण अनफॉर्च्युनेटली ते नाही झालं. ठीक आहे, म्हणजे कदाचित एखादी मोठी ऑपॉर्च्युनिटी थांबलेली आहे तुझ्या धनश्रीसाठी. तोंडात साखर पडो. तसं म्हणतो ना आपण अनेकदा, आपण आपले प्लॅन्स पेक्षा देवाचे काही वेगळे प्लॅन्स असतात. एक्झॅक्टली. तर आणि मी तेच म्हणते ना की हे दार एक उघडं झालं ग माझ्यासाठी ऍड्सचं. जे मी म्हणजे माझा मी एक एक्सपिरियन्स सांगते तुला. मी अगदी नुकतीच मुंबईत आले होते आणि मी सिरियल करत होते, पण इन बिटवीन मी ऑडिशन्सला पण जायचे अशा कोणाकडनं आल्या की. तर मी तिथं गेले होते आणि तेव्हा कसं असायचं, आरामनगरमध्ये तुम्हाला रांगेत उभं राहावं लागायचं ना ऑडिशनसाठी. Correct. आता तर खूप घरनं होतात स्क्रीन टेस्ट किंवा ऑडिशन्स या सगळ्या. तर तिथे मी उभी होते आणि ना मी जरा डस्की होते तेव्हा. म्हणजे आता जो माझा टोन आहे की नाही, तर अजून थोडीशी मी Dusky डस्की होते होती, तेव्हा. हा, सो आय वॉज जस्ट 20 किंवा 21 वगैरे होते मी. तर आणि मला माहित पण नव्हतं कसं प्रिपेअर होऊन जायचं ऑडिशनला, काय Correct. कपडे घालायचे, सगळं काहीच अंदाज नव्हता. फार नवखी होते मी. तर मी गेले होते, रांगेत उभी होते आणि तो जो माणूस होता जो ऑडिशनला आत बोलवत होता, म्हणजे कोऑर्डिनेटरच असेल तो, तर तो आप जाओ आप आओ असं म्हणत होता आणि माझा त्या आप जाओ मध्ये नंबर लागला गो. शपथ मी डिप्रेस झाले. मला सगळ्याच शंका यायला लागल्या स्वतःबद्दलच्या की आपण दिसायला चांगले नाही आहोत. अंडर एस्टिमेट. हा, आपण नाही आहोत दिसायला चांगले, आपण बरे कपडे घातलेले नाहीयेत, आपल्याकडे पैसेच नाही आहेत की ते बरे कपडे घ्यावे, बरा मेकअप करावा, आपल्याला काहीच येत नाही. ऍक्टिंग तर बहुत दूर की बात आहे, ऍक्टिंग तर त्यांनी बघितली पण नाही. आपण आपल्या ह्या फिजिकल अपिअरन्स वरनं त्यांनी आपल्याला रिजेक्ट केलं. तिथे मी ते बंद केलं होतं. मला असं झालं की नाही, ऍड मी नाही करू शकत, इतकं तोंडावर कसं बोलू शकतात. पण ते जरा ब्रुटल आहेच माहितीये थोडंसं सगळं. अजून एकदा तसेच मी ऑडिशनला गेले होते ऍडच्याच. तिथे मी दिली ऑडिशन. त्यानंतर झाल्यावरती तो माणूस मला म्हणाला की मॅडम आपको ना बहुत काम करने की जरूरत है खुद पे. अशा काहीतरी ऍटिट्यूडनी तो बोला. तिथे तर मी फिक्स केलं, भाई मला ऑडिशन म्हणजे मला हे ऍडचं नाही जमणार, माझ्याच्याने होणार नाही. जर एखादा माणूस इतका अपमान करून आपल्याला बोलत असेल तर त्यापेक्षा बरं चाललंय, आपल्याला सिरियल मिळतायत, तिथे आपण त्यातल्या त्यात बरं काम करतोय, लोक अप्रिशिएट करतायत. पण मग तू या चॅलेंजेसला फेस केलेला आहेस आणि त्यातनं तू बाहेर पडलीस आणि तू स्वतःला ग्रो केलंस. ग्रूम म्हणजे एक्झॅक्टली, म्हणजे ग्रूम पासून ग्रो केलेला आहेस. तर ती तुझी एक जर्नी कशी होती जेव्हा तू स्वतः, म्हणजे जसं तू म्हणालीस की तू एका पॉइंटला खचून गेलीस, पण तू तिथे बसली नाहीस ना, तू पुन्हा उभं राहून खचून इन द सेन्स मी त्या फील्डसाठी मी Exactly. विचार केला की हे बंद करूया आपण, हे मला नाही जमणार. आरामनगरमध्ये ऑडिशन्स द्यायला जाणं वगैरे मला नाही जमणार असं मी तिथे ठरवलं आणि त्यानंतर मी कंटिन्युअसली सिरियलमध्ये बिझी झाले. एका पाठोपाठ मी सिरियलच करत राहिले जोपर्यंत तुझ्यात काय तू चाल पुढेपर्यंत. आत्ता हा जो वेळ आहे ना जयंती, हा माझ्यासाठी इतका क्रुशियल पिरियड होता, हा 1 वर्ष. कारण हा मी स्वतःहून घेतलेला गॅप नाहीये, हा आपसूक होतोय गॅप सिरियल वाईज. मग काहीतरी करायचंय, हातपाय तर मारले पाहिजेत, बसून चालणार नाही. मग माझे काही मित्र, काही लोक सांगतात नाही यार ऑडिशन तो देना पडेगा, जाना पडेगा. मी विचार केला यार ठीक आहे यार, बरोबर बोलतात, ऑडिशन देऊन तर बघूयात. मग मी ऑडिशन दिली, द्यायला सुरुवात केली. जवळजवळ 15-20 ऑडिशन नंतर एक मला शॉर्टलिस्टचा हे आला की ठीक आहे तू झालीस. फॉर्च्युनेटली माझ्या नशिबाने ह्या सगळ्या घरी ऑडिशन होत आहेत, ते एक नशीब. पण याचा अर्थ मी इथे नाही थांबले. मी आता जस्ट काही दिवसांपूर्वी आरामनगरचे चक्कर काटून आलेली आहे. हो, आणि तिथे सगळं ते वातावरण बघून आलेली आहे. चांगल्या चांगल्या प्रोडक्शन हाऊसेस मध्ये मी माझं इंट्रोडक्शन देऊन आलेली आहे. सो हे सगळं मी करते आता. म्हणजे हे मला असं जाणवतं की तेव्हाच मी थोडीशी मन घट्ट करून जर केलं असतं, पण ते तुमच्या नशिबात असतं ग कदाचित. तेव्हा सिरियल मध्ये आणि ही शिकण्याचीच प्रोसेस आहे ही. एक्झॅक्टली. आणि असं आपण नाही म्हणू शकत ना ग की हे जे मला आता मिळाले ते तेव्हा मिळेल. नाही यार, कदाचित आता मी ते छानही करतेय, त्यावेळी मी ऍड मध्ये सिलेक्टही झाले नाही, आता मी होतीये तरी निदान. पण कमाल आहे ग धनश्री, म्हणजे त्यावेळेला तू हे सगळे अनुभव घेऊन जिथे तू ठरवलंस की मी या वाटेवर पुन्हा जाणार नाही, पण पुन्हा आज इतका चांगला अनुभव घेऊन, म्हणजे इतके सिरियल्स करून, इतकं नाव करून, इतकी पॉप्युलॅरिटी मिळवून तू गेली आहे. सो दॅट इज अ बिग थिंग. इनफॅक्ट मला हे जास्त छान वाटतं. तिथे मला कोणी ओळखत नाही, मी त्यांना कोणी ओळखत नाहीये.
आणि तेही काही मला जज करत नाहीये की Correct. ओ अच्छा आपने ये काम किया है पहले, अच्छा मग हिला आपण असंच देऊयात, हे होत नाहीये. उलट हे मला Right. खूप छान वाटतंय. राईट. ऍक्टरचा मिळणारा एक रिस्पेक्ट जर तुम्हाला सेटवर तेवढा पुरता मिळतोय, अजून काय हवंय मला? मला बास आहे तेवढं. मला काही तुम्ही माझ्या नंदिता कॅरेक्टरवरून, मी केलेल्या कॅरेक्टर्सवरून सततच मला ओळखत राहावं, असं काही नाहीच आहे माझं. करेक्ट. म्हणजे आय एम ब्लेस्ड विथ दॅट, पण नॉट नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वेळी त्याच गोष्टीची आठवण तुम्हाला झाली पाहिजे. करेक्ट. आणि म्हणजे जसं तू म्हणालीस की आता पण तू प्रयत्न करतेस, तुला आता तू मागे दाल खिचडी नावाची ही सुद्धा केली, म्हणजे त्यात सुद्धा तू झळकलीस. पण मग धनश्री, म्हणजे तू असा विचार करतेस का, मनी मॅनेजमेंट विषयीचे तुझे काय विचार आहेत? की जसं आपण म्हणतो की चल आपण एक नोकरी करतोय, तर त्यासोबत आपण हा प्लॅन बी पण रेडी करायचा, सी पण रेडी करायचा. कारण आजकालचं जग इतकं अनपेक्षित झालेलं आहे, उद्या काय घडणार आहे आपल्याला नाही माहिती. म्हणजे जिथे आपण 10 वर्षाचे प्लॅन करून ठेवतो, तिथे दुसऱ्या दिवशी काय घडणार आहे तेही आपल्याला माहित नसतं. तर यामध्ये तू किती विश्वास ठेवतेस आणि तुझा प्लॅन बी प्लॅन सी तू तयार केलेला आहेस का? असा प्लॅन बी प्लॅन सी ऑनेस्टली एवढा काही तयार सो नाही केलाय. ऍक्टिंगच तुझं प्लॅन बी आणि प्लॅन सी आहे. हां, म्हणजे केलं तर कदाचित याच क्षेत्रात काहीतरी वेगळं करावं का, असा विचार येतो अनेकदा माझ्या मनात. किंवा अनेकदा आजकाल खूप सेलिब्रिटी बघ ना, काहीतरी त्यांचा त्यांचा वेगळा वेगळा ब्रँड करतात. ते बघून मला त्या क्षणी वाटतं बरं का, असं काहीतरी करावं का वगैरे. पण काय माहिती मी इथंच धावतीये, म्हणजे मला आधी ते तुझं पॅशन आहे. हां, करावंसं वाटतंय ऑनेस्टली. आणि आता तर घरही घेतलंय मी ठाण्यामध्ये. त्यामुळे ते पण एक आहेच गं, म्हणजे सगळं कट टू कटच असतं सगळं. पण म्हणून ना मला हे सोशल मीडिया, Instagram याला अजिबात ना दुय्यम स्थान द्यावंसं वाटत नाही मला. कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट मी खूप कमावलंय त्यावरनं. एक्झॅक्टली. माझं हा जो माझा काळ सुरू आहे, तर ह्या काळात अनेक डिजिटलवरची जी कामं आहेत, ब्रँडिंग म्हण किंवा हे सगळं, यातनं मला काही ना काही पैसे मिळतात. माझं घर चालतंय. बरोबर आहे. मी ऑडिशन्सना कॅबनी जाऊ शकते, इतपत पैसे मला मिळतात. राईट, राईट. त्यामुळे ते मी सुरू ठेवणारच. खरंच ते म्हणजे आत्ताचं आता माझं ब्रेड बटर आहे असं मी राईट, म्हणेन. राईट. ऑफकोर्स ते माझं अल्टिमेट हे नाहीये. ते मी एन्जॉय नाही करत. मला एन्जॉय ह्याच्यात, म्हणजे मजा जी आहे ना, ती मला कॅरेक्टर पोर्ट्रे करण्यातूनच मिळते आणि ते भयंकर मिस करते मी. पण आत्ता माझं घर ह्यानी चालू आहे, सो मी त्याला अजिबातच दुय्यम स्थान देत नाही. ऍब्सोल्युटली. ऑल्सो माझा नवरा ह्या क्षेत्रात नाहीये, त्यामुळे ती बाजू थोडीशी स्थैर्य तिथं आहे असं म्हणता येईल. बरोबर. कारण आपल्या फील्डमध्ये खूपच स्थैर्य नाहीये ना गं. नाहीच आहे, कोणाचं नाहीच कधी आहे. काम चालू असतं, हो, कोणाचं नाही. हो. सो खरं तर या क्षेत्रात येताना कोणीतरी ना असा सल्ला दिला पाहिजे की हे बघ बाळा, हे क्षेत्र इथे स्थैर्य नाहीये, कधीतरी तुझा असा स्लॅक पिरियड येऊ शकतो जेव्हा तू काहीही कमावणार नाहीयेस. हे कोणीच नव्हतं ग सांगायला. तेवढी अक्कलही नव्हती, तेवढं कुणी सांगितलंही नाही किंवा तसे काही गुरुही मिळाले नाहीत खरं तर या क्षेत्रात मला. सो हे सगळं मी माझ्या स्वतःच्या अनुभवातनं शिकलीये. आणि आता कसा पैसा बाजूला ठेवायचा, जेव्हा आपल्याला एखादा इव्हेंट करतो आपण, सपोज आपल्याला एका इव्हेंटचे एवढे एवढे पैसे मिळाले, तर त्या इव्हेंटचे एवढे पैसे मी बाजूला ठेवणार, हे माझं ठरलेलं असतं. त्यामुळे ह्या ज्या बाकीच्या बाजू आहेत ना, आणि त्या यातनंच आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सिरियल मधनं फेम मिळतो, तुमचा चेहरा घराघरात पोहोचतो आणि त्याच घराघरात पोहोचलेल्या चेहऱ्याला इव्हेंटमध्ये बोलवतात लोक आणि तिथे आम्हाला काही पैसे मिळतात. बेसिकली तुझा प्लॅन बी प्लॅन सी हा सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, इव्हेंट्स आहे, I can say इथून that. तू सध्या पैसे कमवते सध्या पुरता तरी. हा, एक्झॅक्टली. याचबरोबर एक खूप महत्वाचा प्रश्न, जसं तू म्हणालीस की असं कोणी गाईड करणारं नव्हतं, नाहीतर ते अजून चांगलं प्लॅन करता आलं असतं वगैरे वगैरे. पण आत्ता आपण जसं म्हणतो की सगळं किती अनपेक्षित आहे, उद्या काय घडणार आहे आपल्याला नाही माहिती. तर हे सगळं फेस करताना धनश्री आपल्याला मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आणि जे तू तुझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवानं, कामानं त्यातनं शिकत आली आहेस आणि तू एक मेंटली स्ट्रॉंग मुलगी आहे असं म्हणता येईल. तुझी जी मेंटल हेल्थ आहे ती तू कशी जपतेस? कारण ते सोपं नाहीये. आपण प्रिटेंड करू शकतो की हा अरे मस्त चाललंय, छान चाललंय, पण ऍक्च्युअली ते फेस करणं इंटरनली हे खूप मोठं आहे. खरंय खरंय. हे बघ, काही फेजेस असतात ज्यात तुम्हाला अतीव दुःख होत असतं, ओरडावंसं वाटतं, रडावंसं वाटतं.
मीही हे सगळं करते अगं. असं नाही की मला वाईट वाटत नाही. मला अनेक गोष्टींचं वाईट वाटतं की आपण ज्या गोष्टीसाठी डिझर्व करतो किंवा जे रोल डिझर्व करतो ते आपल्याकडे का नाही येते, किंवा या अशा अनेक गोष्टींचं वाईट वाटत असतं, किंवा काही गोष्टी अजून असतात जिथे आपण फेल्युअर बघत असतो. अत्यंत वाईट, अत्यंत डिप्रेस्ड व्हायला होतंच की मला. पण माझा स्वभाव मुळात असा आहे, किंवा माझ्या घरातली बॅकग्राऊंड म्हण, किंवा घरातले आहेत सपोर्टला यार. त्यामुळे ना मी मी किती का 2-4 दिवस असते तशी मी पुन्हा उभी राहते. कुठून येते ती ताकद काय मला माहिती नाहीये, पण येते ताकद ती. आणि मी पुन्हा उभी राहते. कदाचित ह्या काही ऍक्टिव्हिटीज आपण जिम करतो म्हणा, फिजिकल ऍक्टिव्हिटीज, योगा करतो म्हणा, ह्या सगळ्यांनी ना मला असं मला वेगळी एक ऊर्जा येते. मग मी पुन्हा काहीतरी छोटंसं का होईना काम करते, कॅमेरा समोर येते, बरं वाटतं मला. मी नाही पूर्ण वेळ डिप्रेस्ड राहू शकत. मला 4 दिवसांनी उठावंसं वाटतं आणि या सगळ्या गोष्टी परत कराव्याशा वाटतात. कारण हे किती दिवस तुम्ही कारण देणार आहात ग? पूर्वी हे नव्हतं का सगळं? हे कॉन्सेप्ट आता क्लिअर झालेले आहेत की ओके, डिप्रेशन म्हणजे काय, मेंटल हेल्थ म्हणजे काय. आणि मी याला कमी लेखत नाहीये. कदाचित एखादा माणूस म्हणजे मला असं वाटतं, मी ह्याचं असं हे देते की एखाद्या माणसाला खूप वेळ काळानंतर यश जरी अनुभवायला मिळालं किंवा आनंद झाला, काहीतरी फारच अप्रतिम गोष्ट जरी घडली, त्याचाही आता आनंद वाटत नाहीये, तर कदाचित ती स्टेज मला असं वाटतं बहुतेक डिप्रेशनकडे चाललीये की काय असं. पण अगं मला ना पटकन आनंद होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरही आनंद होतो. मला पटकन रडायला येतं, पटकन राग येतो, पटपट होतं माझं सगळं. सो ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं मी टॅकल करू शकते. मला माहिती नाही की मी ही पळवाट आहे माझी, का मी त्याच्या मुळापर्यंत जात नाहीये का काय. मला अजून त्याचा तेवढा अभ्यास मी केलेला नाहीये, किंवा मी स्वतःतही तेवढं झाकून कदाचित बघितलेलं नाहीये. बट सगळं बघता मला असं वाटतं की तुम्ही उठलं पाहिजे. तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा करा, कामं करा, असं मला वाटतं. 10 ठिकाणी जाऊन भेटा, 10 ठिकाणी जाऊन सांगा की मला करायचंय काहीतरी, वाय नॉट. तर तू असं कधी सेल्फ अनालिसिस करते का की आता म्हणजे मी अशी आहे, मग हे माझे फ्लॉज आहे, हे माझी स्ट्रेंथ आहे, असं कधी केलंस? करत असतेस? ऑफकोर्स, आणि करावं मला असं वाटतं. आपल्याला माहिती पाहिजे की आपल्यात काय नाहीये. आणि हेच शिकत जातो ना ग आपण. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण कॅमेरामध्ये जेव्हा बघतो आपल्याला स्वतःला टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये, आपण कसे हसलो, कुठून काय दिसलं, किती दिसलं, मग काय करायला पाहिजे, हे सगळं ऑफकोर्स फ्लॉज स्वतःचे माहिती असले पाहिजेत असं मला वाटतं. आणि आपले स्ट्रेंथ पण माहिती असली पाहिजे आपल्याला. कुठे आपण ती स्ट्रेंथ वापरून जिंकू शकतो हे जरी कळलं तरी खूप गोष्टी सुरळीत होऊ शकतात. ऑफकोर्स माझ्यामध्ये खूप फ्लॉज आहेत असं मला वाटतं. मग मी काही जणांशी बोलल्यानंतर ते सांगतात की नाही ग, उलट हाच कसा प्लस पॉइंट, किंवा हीच कशी तुझी स्ट्रेंथ म्हणून तू वापरू शकतेस वगैरे. पण मला असं वाटतं की काही फ्लॉज असतातच ग. फ्लॉज परफेक्ट, जसं तू मगाशी म्हणलीस की तू विग लावतेस का, मी हे वाक्य ऐकून ऐकून ना पकले होते लोकांचे. मी सिरियसली सांगते, मला असं वाटायचं की माझे केस नाहीयेत चांगले. आणि बघ लोक जेव्हा असं म्हणतायत की माझे केस म्हणजे विग लावल्यासारखे दिसत, मला असं वाटायचं की नाही, म्हणजे याचा अर्थ हे नॅचरल नाहीये, हे माझे केस छान दिसत नाहीये. अरे पण हळूहळू हळूहळू मी त्यावर मात केली त्या विचारांवरती, आणि मला आता असं वाटतं की छान आहेत, जे आहे ते छान आहे, मस्त आहे. कलर, माझा कलर मला अजिबात आवडायचा नाही. मला असं वाटायचं की यार मी थोडी गोरी असते तर. ते प्रत्येक मुली, कारण लहानपणापासून किती ऐकलंय मी असं की, कारण आपण ज्या सोसायटीमध्ये वाढलोय ना ग, आपल्याला सांगण्यात आलंय किंवा आपल्याला शिकवण्यात आलंय किंवा ते एक प्रूव्ह झालेलं आहे की गोरी म्हणजे सुंदर, काळी म्हणजे कुरूप. म्हणजे आपण बाहुली पण आपल्याला गोऱ्या रंगाची आणून द्यायचे खेळायला लहानपणी, तर विचार कर. एवढंच काय, माझं स्वतःचं उदाहरण आहे. माझ्या आईने मला हे सांगितलं की माझा नुकताच जन्म झाला आणि माझ्या अत्यंत घरातल्या जवळची एक व्यक्ती ती आली बघायला मला, आणि ती नाक मुरडून गेली की ही किती काळी आहे. आय कॅन कम्प्लिटली रिलेट.
माझा पण रंग सावळा आहे. आणि लुक ॲट यू, यू लुक सो ब्युटिफुल. थँक्यू. सो कलर का म्हणजे इतका मॅटर केला जातो? आपल्या सोसायटीनी सेट केलेले स्टँडर्ड्स आहेत ते. पण Exactly. बघ आज मला अभिमान वाटतोय मी सावळी आहे. तू पण इतकी हे आपण सुंदर आहेस. आपण नंतर एक्झॅक्टली. नंतर होतं ना ग. मला असं वाटतं लहानपणापासून हे संस्कारच असले पाहिजेत की कलर काहीही असू देत. मला वाटतं आपल्यासारखे पेरेंट्स आता हे सेट करतील. एक्झॅक्टली. पण हा अनुभव किती भयंकर आहे. हो. तेव्हापासून माझ्या मनात हेच रुजलं गेलं की आपला कलर नाहीये चांगला, म्हणून आपण छान नाही म्हणून दिसत. आपण छानही नाही दिसत. मी किती वेळा माझ्या आईला म्हणायचे की आई तू एकटीच आहेस, तुला मी चांगली वाटते. असं कसं, इतरांना तर मी नाही छान वाटत, मी नाहीच आहे सुंदर. ती म्हणायची नाही ग, तू खरंच खूप सुंदर आहेस, नाकी डोळी असं ती म्हणायची की नाकी Exactly. डोळी सुंदर आहेस, धडधाकट आहे, अजून काय हवं असतं. पण हे नव्हतंच ना. तर आणि ती इतक्या जवळची व्यक्ती होती ग घरातली. तर तो एक्सपिरियन्स माझा खूपच हे होता. त्यामुळे माझी कितीतरी लहानपणी टीनेज मधली वर्ष अशीच होती की मी काय फार सुंदर नाहीये दिसायला. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे आपण मोठी स्वप्न सुद्धा पाहत नाही. आपण स्वतःला कमी लेखू लागतो आणि आपल्याला असं वाटतं की नाही मी नाही त्या कॅटेगरी हो. मधली. करेक्ट करेक्ट. आणि आता हसू येतं या सगळ्या हसू येतं आता. गोष्टीवर. आणि अनेकदा अजूनही असं होतं की अरे यार हे माझ्यात नाहीये का चांगलं वगैरे, असं होतं अगं. पण आहेत मग माझ्या पण मित्रमैत्रिणी तुला आहेत. असं कधी न्यूनगंड झाल्या कुठल्या गोष्टींबाबत, जसं तू म्हणालीस रंगाविषयी? हा होता. नाही असा अजून तर फार रंगाविषयी, न्यूनगंड हा. असा रंगाविषयी होताच डेफिनेटली. हम्म. आणि केसांविषयी नंतर निर्माण झाला हा. ज्यावर तुला आता हा म्हणजे भाई बास ना, आता अभिमान 12 वर्ष आहे. झाले मी माझ्या केसांवर काहीतरी स्टायलिंग करते आणि मी टकली नाही झाले. आय थिंक आय टचवूड यार. सर, पण एक वेगळा प्रश्न धनश्री, एखादी अशी भूमिका आहे का तुझ्या डोक्यात, किंवा असं एखादा ड्रीम रोल आहे का जो तुला असं वाटतं की यार मला हा रोल साकारायचा आहे, किंवा अशी एक फिल्म करायची, सिरियल करायची, असं काय आहे डोक्यात की जे तू मॅनिफेस्ट करते? तसं तर खूप करायचं, असं एक असं मला नाहीये. काहीच नाही सांगता येणार. बर्फीमध्ये list. प्रियांकाचा कसा रोल आहे आ, तसं काहीतरी करायचंय. किंवा ऐतराज मध्ये इनफॅक्ट तिचा कसा रोल आहे. मला प्रियांका चोप्रा आवडते आय आणि नो. खूप लोकं- आणि सुरुवातीच्या काळात तर म्हणजे लिटरली तुला बऱ्याचदा प्रियांका चोप्रा कॉम्प्लिमेंट मिळायची मला की मी compliments तिच्यासारखी दिसते, विच आय टुक व्हेरी नाईसली. Yeah. ही चालेल मला कॉम्प्लिमेंट. ती पण सावळाच आहे, तिचा रंग हो पण ग. सावळाच आहे. आणि तिने एक्सपिरियन्स केलंय. हो, मी ऍब्सोल्युटली. तिचे इंटरव्ह्यूज ऐकून सुद्धा खूप म्हणजे Inspire. इन्स्पायर झालेली आहे. नाही, ती जर हे फेस करू शकते तर आपण काय म्हणजे. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. सो असे काही bucket list आहे तुझे? खूप रोल्स आहेत, खूप काम करायचंय, खूप वेगवेगळं एक्सप्लोर करायचंय, नाटकांमधनं काम करायचंय. खरं तर खूप वर्ष झाली मी नाटकात फार काही केलेलं नाहीये, तर ते एक पुन्हा करायचं आहे. पण रोल्स असे म्हणशील तर असे खूप असे बरेच आहेत, म्हणजे असा एक असा स्पेसिफिक नाही, नाही कर. खूप रोल करायचे. पण याचबरोबर आता तू एक पॉप्युलर चेहरा आहेस, आणि मी जसं म्हटलं की सिरियलमुळे तू घराघरात पोहोचलेली आहेस, मग ते गावाकडे असो किंवा शहरात हो. असो. तुझे एक फॅन फॉलोईंग आहे, तुझा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तर एखादा असा किस्सा सांगू शकतेस तू, आठवणीतला एखादा क्रेझी फॅनचा क्रेझी किस्सा? आम्ही कोल्हापूरमध्ये ना वाडा होता तो, हा. ठीक आहे, आम्ही तिथे शूट करायचो. आणि तिथे एक ट्रेडिशन असं म्हणजे ते थोड्याच एक महिना दीड महिन्यात ना लोक तिथे जमायला लागले खूप आमच्यासोबत फोटो वगैरे काढण्यासाठी म्हणून. तर खाली थांबायचे ते, आणि मधल्या एका काळात आम्ही त्यांना फक्त हॅलो ते वेगळंच काय एक भेट होते ना. हा, म्हणजे हाय करायला आम्ही वरती असायचो आणि पब्लिक सगळं असं खाली खाली असायचं. So आम्ही हाय करायला जायचो त्यांना. मग ते फोटो वगैरे काढायचे वरनच असे, म्हणजे ती लोक खाली असायची आणि आम्ही वर फक्त हॅलो वगैरे करायचो असं. तर 2-3 दिवस मला काहीतरी जाता आलं नाही, कारण म्हणजे एखाद्याचा शॉट चालू आहे तर इतर 2-4 जण जात आहेत हॅलो करायला वगैरे, असं सिस्टीम होती. तर माझं खूप शूट चालू होतं, सो मला जमत नव्हतं जायला. आणि ब्रेक मग झाला की मग आपण जेवणार, परत येणार, थोडं टचअप वगैरे ह्याच्यात सगळ्यात वेळ जायचा, मग परत शूट. सो 2 दिवस मला काही असं जमलंच नाही हॅलो करायला जायला. मग तिसऱ्या दिवशी मात्र स्पॉट दादा आले आणि ते म्हणाले की मॅडम अहो तुमच्यासाठी थांबलाय एक मुलगा, 3रा दिवस आहे आज, तो पूर्ण वेळ इथे, बरं तो इथलाही नाहीये कोल्हापूरचा, तो इथे कुठेतरी राहतोय,
सो तुम्ही प्लीज जाऊन त्याला भेटा. असं म्हटल्यानंतर मलाही असं झालं ग की अरे यार, 3 असं दिवस नाही करायला झाले, पाहिजे. हा. मला माहितच नव्हतं ना. आणि आपल्याला काय वाटतं ग की हे सगळं तर ठीक आहे, पण आधी शॉर्ट वेळेत झाला पाहिजे, पण, आपली हा, शिफ्ट झालं जेवढी आहे, काम संपलं पाहिजे त्या दिवसाचं जे आहे. सो प्रायोरिटी ती असायची ना. तर मग मी गेले आणि त्या मुलांनी यार माझ्यासाठी माझा फोटो असलेला कप, माझ्यासाठी एक पुमाची, मला अजूनही आठवते, पुमाची पिंक कलरची टोपी आणि अशा काही गोष्टी त्यांनी माझ्यासाठी आणल्या होत्या. How इतकं sweet. गोड यार, म्हणजे मला असं खूप सॉरी फील झालं की मी त्याला 3 दिवस थांबवलं वगैरे. आई So, गं. मग त्यानंतरही अनेकदा तो इंस्टाग्रामवरती पण मेसेज करायचा की मी खूप मोठा फॅन आहे, मला एक्झाम आहे माझी, ऑल द बेस्ट करा वगैरे. So असं असतात. अजून एक किस्सा म्हणजे मी आणि अक्षय गेलो होतो कॉफी प्यायला एकदा, आणि एक बाई अशी काचेतनं अशी कंटिन्यू हाय करत होती. सो आम्ही एका पॉइंटला हाय केलं. मग ती म्हणली मी आत येऊ का? म्हणलं या या या. सो आम्हाला कळलं की तिला फोटो वगैरे हवा असेल. ती म्हणली की फोटो घ्या ना, मला फोटो पाहिजे. हा. मी म्हणलं हो घ्या ना. हा घ्या ना. म्हणलं हो घ्या घ्या, फोटो घ्या. अहो तुमच्या फोनमध्ये घ्या. आम्हाला काही कळेच ना ग. आमच्या फोनमध्ये तिच्या बरोबरचा तिचा फोटो photo, घेऊन हा. आम्ही कुठे ठेवणार, म्हणजे काय करेक्ट. तिला कसा दाखवणार नंतर. पण इतका इनोसन्स म्हणजे की फोटो घ्यायचा, घ्यायचंय, तुम्ही तुमच्याकडे ठेवा, नाही ते काही करा, माझा फोटो काढा. फोटो पाहिजे. क्या बात फार आहे. गोड माणसं ग पण कोल्हापूरची, फार गोड. सो तू ते सेट वरचे दिवस मिस करतेस? खूप जास्त. हो ना? कोल्हापूरच मी खूप. मला वाटतं साधारण 3-1 वर्ष. 4 वर्ष मी राहिले. 4 वर्ष. 4 वर्ष मी केली, त्याच्यानंतर पुढे चालू होती काही दिवस सिरियल. वाव. एक्झॅक्टली. फारच मजा आली ग कोल्हापूरला. म्हणजे सुरुवातीला मी तयार नव्हते. मला असं वाटलं की कसं शक्य कुठल्या तरी वेगळ्या असं गावात वगैरे पण शूट. मला वाटतं तू त्यानंतर बरेच लोकांना असं वाटत असेल ना, तू ऍक्च्युअल कोल्हापूरची आहेस, कारण तू जवळ कोल्हापुरी. तू म्हणू शकतेस, आम्ही ऐकलंय की तू कोल्हापूर. कोल्हापूर- माझं इंट्रोडक्शन अजूनही लोक कोल्हापूरची धनश्री काटगावकर हो, असं म्हणून करून देतात. क्या बात आहे. म्हणजे कामाची पण मला पावती आहे आवडतंय ती. ते. हो. काही हरकत नाही मला कोल्हापूरची म्हणजे. धनश्री, एक वेगळा प्रश्न, की समज एखादी अशी सिच्युएशन आली आणि तुला या 3 गोष्टींपैकी एक गोष्ट निवडायची आहे, पैसा, प्रेम आणि आत्मसन्मान, तर यापैकी कुणाला प्राधान्य देशील? कहाँ से लाते हो ये सब सवाल. करने पडते यार. पैसा, आत्मसन्मान आणि प्रेम. प्रेम. पैसा, प्रेम की आत्मसन्मान, काय तिघांपैकी? पैसा तर पाहिजेच पाहिजे यार. ऑप्शनच नाहीये. प्रेम पण पाहिजे. प्रेम पाहिजेच म्हणजे. आत्मसन्मान पण पाहिजे. ए काय पैशाला जास्त तुझा पण पैसा पाहिजे अगं. कॉन्फिडन्स जास्त वाढलं मला. पैसा असेल ना तर प्रेमाचा माणूस प्रेमाचा राहतो. वा वा वा. आणि मग आत्मसन्मान तुमचा राहतो त्यामुळे. करेक्ट. ते नीना गुप्ता यांनी सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की पैसा हा खूप महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे. पैसा असेल तर तुमच्याकडे प्रेमही येतं आणि सगळ्याच सेम हेच मला म्हणायचंय. ऍब्सोल्युटली. राईट. कितीतरी उदाहरण आपण बघतो ग. पैसा नसल्या कारणामुळे किती लोक विभक्त होत आहेत, हो, किती गोष्टी चुकीच्या घडत आहेत. पैसा आहेच, इम्पॉर्टंट आहे पैसा. ऍब्सोल्युटली. तर ठीक आहे, हा तर एक वेगळा प्रश्न झालाच. पण धनश्री, म्हणजे आता जसं धनश्री काडगावकर ही ओळखली जाते तिच्या अभिनयासाठी, तिच्या युनिक लुकसाठी, नाकी डोळी वगैरे आपण जे म्हणतो. तर मला सांग, तुझ्या सौंदर्याविषयी मला काही प्रश्न करायचे आहेत तुला. Okay. तुझं एक स्किन केअर रुटीन कसं आहे? तू जे आता जे सगळे फॉलो करतात तसे नाईट स्किन केअर रुटीन, मॉर्निंग स्किन केअर रुटीन, हे सगळं तू फॉलो करतेस का? आणि तुझे सिक्रेट्स टू ब्युटी काय आहेत ते पण सांग. मी फॉलो करते. गेले एक 4 वर्ष झाले मी. अच्छा. हा, छान स्किन केअर हे करते. त्याच्या आधी म्हणजे कोरोनाच्या काळात ना थोडंसं ते इंस्टाग्राम तेव्हा खूप बूम झालं होतं आणि तेव्हा खूप लोक स्किन केअर विषयी वगैरे बोलायचे, दाखवायचे. तर मला इतकं फॅसिनेट झालं होतं आणि मी भसाभस जी नायकावरती शॉपिंग केली होती. हे पण घ्या, ते पण घ्या, आपल्याला काय सूट होतंय, बरोबर. काही नाही, जस्ट बिकॉज लक्झुरियस क्रीम वापरलं.
काही गोष्टी नाही सूट झाल्या, त्याचे परिणामही झाले, पिंपल्स यायला लागले, ब्रेकआउट व्हायला लागलं खूपच जास्त. आणि मग मी इथे ठाण्यामध्ये जेव्हा आले तेव्हा मी इथे डॉक्टर तन्वी म्हणून आहेत त्यांच्याकडे जाते. तर तेव्हापासून म्हणजे मिनिमल पण असू शकतं तुमचं स्किन केअर रुटीन, जास्त सगळं करण्याची गरज नाही. त्या वेळात त्या ऋतूमध्ये तुम्ही काय लावलं पाहिजे किंवा बाहेरून काय ट्रीटमेंट्स घेतल्या पाहिजेत. जसं की एखादा हायड्रा फेशियल केलं तर त्या 1-1.5-2 महिन्यासाठी तुमचा चेहरा ग्लो करतो, उजळतो थोडासा, म्हणजे छान दिसतो, स्किन तुमची तुकतुकीत दिसते किंवा हेल्दी दिसते. इथपर्यंतच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मी त्यांच्याकडे बाहेरनं जी मदत घ्यायची स्किनसाठी ती घेते डेफिनेटली. आणि बाकी पण स्किन केअर रुटीनमध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझेशन किंवा आपलं सनस्क्रीनचं महत्व तर मला आत्ता आणि आता स्किन इंडस्ट्री म्हण किंवा ही ब्युटी इंडस्ट्री इतकी ग्रूम झाली आहे ना गं, आता ते सनस्क्रीन नाही आहेत की जे व्हाईट कास्ट नाही का ते राहायचं खूपच हे सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या ज्या फॉलो करते. तर हे तर झालं एक्सटर्नल, पण इंटरनली पण गोष्टी खूप महत्वाच्या असतात ना, की ज्या घेतल्यावर तुम्हाला बाहेर ग्लो दिसतो. मग ग्लो होतीये का माझी स्किन? हो म्हणजे काय, म्हणून तर तुझ्याकडनं टिप्स घेतोय आम्ही. मी म्हटलं का डाएट तुमचं चांगलं असायला पाहिजे. चौरस आहार जे आपल्याला लहानपणापासून खरं तर शिकत, आता आपण फार सलाड बिलाड करतो, पण आपल्या जेवणाच्या ताटात बघ ना, मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर हे डावी बाजू, उजव्या बाजूला आपल्या भाज्या, 2 भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यातनं तुम्हाला अनेक गोष्टी मिळतात, फायबर म्हण किंवा वेगवेगळे विटामिन्स म्हण, हे सगळं मिळतं. आमटी, तुमची भाकरी, हे जे आहे हा चौरस आहार जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो शक्यतो मी रोज, आता घरी आहे त्यामुळे तर मी ते पाळण्याचा प्रयत्न करते. आणि एवी तेवीच मी पाणी खूप पिते, म्हणजे मला सवयच भरपूर आहे. आणि सकाळीच माझं इतकं पाणी पिऊन होतं ना, सकाळी उठल्या उठल्या 1 ग्लास होतं. मी जिमला गेल्यानंतर ऑलमोस्ट 1 ते 1.5 लिटर पाणी त्या दरम्यान होतं, म्हणजे पाणी प्लस प्रोटीन शेक ह्या सगळ्यात माझं 1.5 लिटर तिथे झालं. सो म्हणजे ऑलमोस्ट 1.25-2 लिटर माझं तिथे होऊन जातं. मग दुपारच्या जेवणानंतर 1 अर्धा लिटर इथपर्यंत माझं जातं आणि संध्याकाळी तो. सो असं बघता बघता 3-3.5 लिटर माझं तसंही पाणी होतं. हा, आणि मला भरपूर पाणी प्यायची सवय, ते एक होतं. आणि मी मला वाटतं तुम्ही ना आनंदी राहणं हा तर आहेच ना गं. मी समजू शकते प्रत्येक क्षणी आपण आनंदी नाही राहू शकत. असं होत नाही की आनंदी राहिलं आता छान स्किन झाली, असं नाहीच आहे. आयुष्य असं नाहीच आहे. इतके अप्स अँड डाऊन्स आहेत, रोज काहीतरी आपण वेगळा स्ट्रगल करतोय, त्यात तुम्हाला दुःख होतं, तुम्ही रडता, तुमची स्किन म्हणजे जाते त्या सगळ्यातनं. पण स्किन हा इतका मोठा भाग आहे आपल्या शरीराचा, खूप जण दुर्लक्ष करतात खरं तर स्किनला. ते काय होऊन जाईल, बाकी आपला हात दुखायला लागला, हाड दुखायला लागलं की आपण जातो डॉक्टरकडे. तसंच आहे ते. तुम्ही तुमच्या स्किन प्रमाणे विचारलं पाहिजे तुमच्या डॉक्टरना की कशा कशाची गरज आहे, काय विटॅमिन्स घेतले पाहिजेत, म्हणजे कदाचित काही प्रॉब्लेम असेल तर तो रेक्टिफाय होईल. करेक्ट. हे सगळं केलं पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेतच की चांगला आहार घेणं, चांगली झोप घेणं, उत्तम एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, त्यासाठी वेळ देणं, आनंदी राहणं, घरातल्यांसोबत वेळ, ह्या आहेत. पण ह्या आपण जितक्या म्हणतो खरं तर तितक्या कोणाकडनंच होत नसतात. खरंय, नाही का? सो म्हणून बाहेरचा आधार घ्यावा लागतो. बरोबर आहे. पण जसं तू म्हणालीस आता की फ्रेंड सर्कल हे किती महत्वाचं वाटतं तुला, कंपनी किती महत्वाची वाटते तुला, की ज्यांच्यासोबत आपण व्यक्त होतो, शेअर करतो, हे किती महत्वाचं आहे. आणि पण एका टप्प्यावर येऊन असंही होऊन जातं ना ग की एकटंच राहणं आपल्याला आवडायला लागतं. तर ह्याविषयी तुझं काय म्हणणं? माझं ना थोडं मिक्स आहे. म्हणजे तसं मी खूप एकटी राहिली आहे आजपर्यंत, मुंबईत पण मी खूप एकटी राहिलेली आहे, त्यामुळे मला आवडतं एकटं राहायला, नाही असं नाही. पण ना आपण म्हणतो बघ, आपण जसे मोठे होतो ना तसं आपल्याला जाणवतं यार की नाही यार, यात काही राम नाहीये फक्त एकटं राहण्यात. तर मला कंपनी लागते, म्हणजे मला लोकांना भेटायला वगैरे आवडतं, गप्पा मारायला, कॉफी बिफी छान सगळं आवडतं मला. पण मग एक वेळ असते जेव्हा मला स्वतः बरोबर राहायला आवडतं. तेही जरी नाही मिळालं तरी मग माझी जरा तडफड होते मग. त्यामुळे आहे ग मित्र मैत्रिणी काही,
म्हणजे माझा यावर विश्वास आहे की तुमचा अगदी घोळका जरी नसेल, त्यातले 2 चांगले मित्र असतील, मैत्रिणी असतील, ज्यांच्यासोबत तुम्ही खरंच तुला आज काय वाटतंय वेंट आउट करून जर छान वाटत असेल तुला. आणि जनरलीच मुली अशा असतात ग, की वेंट आउट केलं की पटकन बरं वाटतं बघ. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या नवऱ्याला नाही इन्व्हॉल्व सांगू शकत, बरोबर की आत्ता मला वाईट वाटतंय कारण माझं रिजेक्शन झालं. मी पूर्वी खूप असं करायचे. सो सगळा लोड आपण फक्त एकाच व्यक्तीवर देतोय असं मला फार जाणवलं. सो काही आहेत माझे मित्र आणि मैत्रिणी ज्यांना मी काही गोष्टी सांगते की यार नाही हुआ मेरा सिलेक्शन, फार वाईट वाटतंय मला वगैरे. सो व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्यासाठी तरी मला व्यक्त होऊन बरं वाटतं बाबा. फार असं अगदी आतमध्ये ठेवून मग खूप दिवसांनी मला वाटतं ते साचून जास्त त्रास होत असेल उलट. करेक्ट. पटकन मला सांगणं आणि मोकळं होणं जास्त बरं वाटतं. मला एक महत्वाचा प्रश्न, आणि जवळजवळ शेवटाकडे आलोय आपण. एक प्रश्न की जर काही वर्ष मागे गेलीस तर एखादा निर्णय किंवा एखादी गोष्ट जर तुला बदलायची असेल तर ती कोणती असेल? बदलायची अजून असं तर काही वाटत नाहीये, पण मी त्या धनश्रीला सांगेन आधीच्या, की यार तू सगळं ठीक करत होतीस, तू खूप गोष्टींचं टेन्शन घ्यायचीस आणि फार स्वतःवरती संशय घ्यायचे मी, की मी हे करू शकेन की नाही, मला हे जमेल का, मी चांगली दिसते का वगैरे वगैरे. आपण अख्ख्या पॉडकास्ट भर जे काही बोललो ते सगळं. तर आता मला तिला सांगावं असं वाटेल की यू हॅव डन अ गुड जॉब. छान केलंस तू, इट्स ओके. काही गोष्टींमध्ये फेल होणं पण गरजेचं आहे, ती जर्नी आहे, त्यावरनच तर खूप शिकतो आणि आपले पाय जमिनीवर राहतात त्यामुळे अनेक वेळेला. खरंय. त्यामुळे ते एक आहे मला. सो तू तिला एक कौतुकाची थाप देशील? हो, म्हणजे अगं मला आठवतंय, कारण हे बघ, माझ्या घरनं मला कधीच असं म्हणून पाठवलं नव्हतं की पैसे सेव्ह कर, आम्ही एवढेच देणार. असं कधी आई वडिलांनी मला मुंबईत पाठवलं नाही. त्यांनी मला हेच सांगितलं होतं की तुला कधी गरज लागली तर सांग आम्हाला. पण माझा अट्टहास होता हा, की जर मला ह्या सिरियलमध्ये एवढे पैसे मिळतात ना, तर एवढ्यातच मला हे सगळं करायचंय. मी बसनीच जाईन, मी नाही रिक्षेने जाणार, बसनी जायचे, मी ट्रेननी जायचे सगळीकडे. येस, पैसे सेव्ह करायचे. मी पेइंग गेस्ट म्हणून राहायचे तिथे. मी एक सूप मिळतं आपलं, ज्याच्यामध्ये 2 बाउल सूप होत असेल, मे बी 2 लोकांसाठी. ते एक सूपचं पाकिट मी 8 दिवस पाणी घालून घालून तो माझा डिनर असायचा यार. म्हणजे मला काही कोणी असं सांगितलं नव्हतं की तू असं पैसेच वाचव वगैरे, आणि हे मी कधीच कोणाला सांगितलेलं नाहीये. पण मी असंच करायचे कारण मला पैसे सेव्ह करायचे होते. आणि मी म्हणलं जसं पैसा मला कमवायचाच होता, मला खूप इम्पॉर्टंट होता पैसा. कारण मी काही माझ्या घरी असा खूप पैसा बघितलेला नव्हता. अत्यंत मिडल क्लास फॅमिलीतनं आलेली मी मुलगी होते. आई आणि पप्पांची मी सगळी धडपड बघायचे की हे पण करायचंय. बरं, ती एवढी शिक्षणं देऊन सगळं करून आम्हाला एक एक कलाही शिकवल्या होत्या. माझा भाऊ सुद्धा आज गाण्यामध्ये उत्तम क्लासिकल गातो. मी क्लासिकल डान्स शिकलेली मुलगी आहे. त्यामुळे ह्या सगळ्यासाठी होणारा खर्च, त्यांची धडपड धावपळ मी बघितली होती, त्यांचा स्ट्रगल मी बघितला होता. सो मला माहिती होतं की पैसा किती महत्वाचा आहे. सो तेव्हापासून मी ते ठरवलं होतं की आपल्याला सेव्ह करायचंय आणि आपल्यालाही छान राहायचं. मुंबईत घर घ्यायचंय भाई आपल्याला, आणि घेतलेलं आहे. सो ते जे काय एक सूप 8 दिवस मी पुरवलंय ते आज कामी आलंय. नाही, पण खरंच मला असं वाटतं जी व्यक्ती मनापासून काम करते, मेहनत करते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचे इंटेन्शन चांगले असतात. आणि धनश्री, तू जवळपास तुझं पॅशन जे आहे ते तू जपलंयस आणि तुझ्या जीवावर, तुझ्या हिमतीवर केलेलं आहेस सगळं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि लवकरच तुझं स्वप्न पूर्ण व्हावं. थँक्यू सो मच. आणि मला तुझंही खूप कौतुक करावं असं वाटतं, कारण ना मी फार पॉडकास्ट केलेले नाहीयेत किंवा असं फार इतका मोठा इंटरव्ह्यू मी फार दिलेला नाहीये. पण तू ना खूप काय म्हणतात त्याला, ते म्हणजे त्याला एक खरंच तुम्ही कॅज्युअल आणि तुमच्याकडे नॅक असेल ना ती समोरच्याकडनं काढून घेण्याची, छान आणि काढून घ्यायचंय म्हणजे तुला काहीतरी न्यूजच हवी त्यावरनं असं नव्हतं. तू फक्त माझ्याशी छान गप्पा मारत राहिलीस. सो
छान, कौतुक आहे तुझं. थँक्यू तनुश्री, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.